ज्यावेळी तुमचं काहीच अस्तित्व नसतं ना, त्यावेळेस ऐरे गैरे पण तुमची नक्कल करतात. माणूस शांत बसतो कारण त्याच्या मागं त्याचं कुटुंब असतं, आणि जे शांत बसतात ना, तुम्ही त्यांनाच रिंगणात घेता. काय होतं सांगू का? खूप कॉलेजेसमध्ये एखादा शांत मुलगा जर न्यू ॲडमिशन घेऊन त्या कॉलेजमध्ये गेला ना, तर तिथल्या पोरांकडून त्याची रॅगिंग केली जाते, त्याला मानसिक त्रास दिला जातो. एखादा सर्वसामान्य मुलगा 4-2 पैसे कमवण्यासाठी एखाद्या कंपनीत जॉईन होतो, तर तिथल्या स्थानिक पोरांकडून, तिथल्या आधीच्या कामगारांकडून त्याच्यावर हुकुमशाही गाजवली जाते. म्हणजे काम त्याला सांगायचं आणि आपण आराम करायचा. असा प्रकार खूप कंपन्यांमध्ये घडतो. एखादा ट्रक ड्रायव्हर किंवा बाहेरचा व्यक्ती दिसला आणि त्याच्याकडून थोडी काही चूक झाली की लगेच त्याच्या 2 कानशिलात वाजवल्या जातात, आणि तिथं त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. मला सांगायचं एवढंच की तुमची दहशत आहे, दहशत गाजवा, माज करा. फक्त एखाद्या सर्वसामान्य मुलांना, गरिबांच्या पोरांना, गरीब एखाद्या व्यक्तीला त्रास देऊ नका. इथं तुमची मर्दानगी सिद्ध होत नाही, तुमची भाईगिरी इथं सिद्ध होत नाही. नाडा ना, तोडीस तोड व्यक्तीला नाडा. मग तुमच्या तोडीस तोड व्यक्ती भेटला की तिथं तुम्ही ओळखी काढत सुटता. हा अमुक तमुक माझा पाहुणा आहे, इथं माझा पाहुणा आहे, तिथं आमचे रिलेटिव्ह आहेत. तिथं का नाही नडत? तिथं का नाही लगेच त्याच्या 2 कानशिलात मारत? सांगायचं तात्पर्य एवढंच की कोणी कसाही वागो, त्याच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही किंवा कोणाला काहीच पडलेलं नाही. फक्त जे कष्ट करून कमवतात ना, त्या सर्वसामान्य व्यक्तींना फक्त त्रास देऊ नका.